रामकृष्णारी घुलेवाडी येथे झालेल्या कीर्तनामधला राडा आणि महाराष्ट्रभर त्याच्या उमटलेल्या प्रतिक्रिया, त्यामध्ये झालेलं राजकारण आणि त्याबद्दल वारकरी संप्रदायाची भूमिका, या विषयावर सविस्तर व्हिडिओ बनवण्यासाठी मी आपल्यासमोर थांबलेला आहे. आपल्याला या पूर्ण घटनेचा इतिवृत्तांत बघायचा आहे. हे नेमकं घडलं आहे का? तर नमस्कार, मी हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज काष्टे. आपण बघतोय कीर्तनामध्ये राडा झाला पण का? तर विषय असा आहे, घुलेवाडी येथे कीर्तन चालू होतं. कीर्तनामध्ये महाराजांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलायला सुरुवात केली होती आणि मग महाराज जर हिंदुत्वावर बोलत असतील तर वारकरी संप्रदायाने महाराजाला सपोर्ट का केला नाही किंवा महाराजाच्या पाठीमागे खंबीर का उभे राहिले नाही, तर त्यामधली इनसाईड स्टोरी तुमच्यासमोर आज ठेवणार आहे. खरं तर घटना झाल्यानंतर हे इतकं फास्ट होत गेलं ना की त्याच्यामध्ये कोणाला काही गोष्टी कळायच्या अगोदरच दुसरी घटना घडून जात होती किंवा त्याच्याबद्दल दुसरं रिॲक्शन येत होतं आणि त्यामुळे सर्वजण एकदम शांत होते आणि त्याच्यातून एवढा मोठा गोंधळ झालेला आहे. बघा सुरुवात कशी झाली. ज्यावेळेस मागच्या वर्षी विधानसभाचं मतदान झाल्याच्या नंतर एकदा जे हे कीर्तनकार आहेत संग्राम भंडारे महाराज म्हणून, तर हे त्या संगमनेर तालुक्यात आले होते आणि त्यांनी मला वाटतं अनेक हिंदुत्व संघटना एकत्र आले किंवा सगळे हिंदू एकत्र झाले तर सर्वसामान्याच्या हाती नेतृत्व किंवा असं काहीतरी राजकीय स्टेटमेंट दिलं असेल, तो त्यांचा विषय झाला. परंतु मग सप्ताहाची मीटिंग बसल्याच्या नंतर मग दोन गट आमने सामने होते. एकीकडून भाजप समर्थक होते आणि एकीकडून काँग्रेसचे समर्थक होते. काँग्रेस म्हणजे बाळासाहेब थोरातांचे समर्थक. तर त्यांचं म्हणणं होतं की वारकरी संप्रदायातला कोणताही कीर्तनकार इथं आणा, पण हे कीर्तनकार नको. का? कारण हे ह्यांच्या तोंडून वारकरी संप्रदायाची नाही तर एका राजकीय पक्षाची भाषा बोलतात. हा मुद्दा धरून त्यांनी यांचं कीर्तन नको असं म्हटले होते. पण लोकांनी हट्ट धरला की नाही, ते कीर्तनकार आहेत, मग कीर्तनाच्या गादीवर उभं राहिलं की त्यांनी काही बोललं तरी चालतंय असा लोकांचा समज आहे आणि तो आतापर्यंत होत आहे. पण इथून पुढे आता तो राहणार नाही, हे कालच्या गोष्टीवरून आपल्या लक्षात आलं. मग ठीक आहे, महाराजांचं कीर्तन चालू झालं. महाराज त्या अफजलला फाडला, या गोष्टी बोललं पाहिजे. अफजल खानाला महाराजांनी फाडलं, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि महाराज बोलत असताना मग काय की राजकीय पक्षाची भाषा ज्यावेळेस यांच्या तोंडून निघत असते, कारण भाजपचा अजेंडा होता की जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. तर महाराजांचं अशा पद्धतीचंच वक्तव्य आहे आणि त्यामुळं त्या गोष्टीचा काही लोकांना वाटलं की महाराजांनी कीर्तन करावं, अभंगावर बोलावं की ना की कोणत्या राजकीय पक्षाची भाषा तोंडून बोलावी. म्हणून एक जण व्यक्ती उठून उभा राहिला. तसं तर वारकरी संप्रदायाचा आदर सन्मान ठेवला पाहिजे. कीर्तनामध्ये आपण उठून बोलायला योग्य नाही. पहिले तर त्या व्यक्तीचा जाहीर निषेध, तुम्ही बोलणं चूक केलं. हां, आता पुढचा प्रश्न असा निर्माण होतो की मग चूक ठरतोय तर कीर्तनकारांनी काही बोलावं का? तर अजिबात नाही. तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्हाला ना या पक्षाचा ना त्या पक्षाचा, दोन्हीचाही विरोध करावा लागेल. आणि करायचं असेल तर दोन्हीचं खरं तर समर्थन विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही. आपली भूमिका वारकरी संप्रदायाची आहे, लोकप्रबोधन करणं, समाज जागा करणं, लोकांच्याबद्दल त्यांचं कर्तव्य लक्षात आणून देणं हे गरजेचं आहे. परंतु त्यामध्ये राजकारण येत असेल तर या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. ठीक आहे, झाला राडा, त्यामुळे कीर्तन बंद पडलं. वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी खूप मोठा अवमान झाला असं आपण म्हणूया किंवा एका कीर्तनकाराचं कीर्तन थांबवावं लागलं. आणि मग महाराष्ट्रभर या वारकरी संप्रदायामध्ये बातमी पसरते न पसरते. जाहीर निषेधच्या लोक पोस्ट तयार करतायत, कीर्तनकार समर्थनात उतरणार. तेवढ्यामध्येच त्या संग्राम महाराज भंडारे बापूंचा एक व्हिडिओ व्हायरल झाला की बाळासाहेब थोरातांना त्यांनी उद्देशून सांगितले की मला नथुराम गोडसे करायला लावू नका. आणि मग तिथं खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या भावना दुखवल्या. महाराज तुम्ही जर म्हणले असते ना मला तुकोबाराय व्हायला लावू नका, मला छत्रपती शिवाजी महाराज व्हायला लावू नका, तुम्ही जर अशा विचाराचा जर वारसा सांगितला असता, ज्ञानोबाराय पांडुरंग व्हायला, तुम्ही जर म्हटले असते की अजून मला एखाद्या नरसिंह अवतार घ्यायला लावू, असं जर म्हटले असते ना तर वारकरी संप्रदायाने तुमचं नक्कीच समर्थन केलं असतं. परंतु हा नथुराम गोडसे तुम्ही व्हायची भाषा करताय. ही भाषा कोणाची बोलताय तुम्ही? तर तुम्ही RSSची भाजपची तोंडी भाषा आहे तुमची. मागं एकदा तुमचं स्टेटमेंट आलं होतं की विष्णू युग आलं आहे. म्हणजे तुम्ही दहशतवादाला, तुम्ही खुन्यांना समर्थन करताय, हा त्यामागचा स्पष्ट हेतू आहे. आणि तो वारकरी संप्रदायाला मुळीच मान्य नाही. म्हणून वारकरी संप्रदायाने महाराजाला त्या ठिकाणी समर्थन केलं नाही. उलट माझी तर विनंती आहे की अशा गोष्टी घडू नये. मागच्या वर्षी मी सुद्धा महाराष्ट्रभर कीर्तन केले ना मराठा आरक्षणाच्या जागृतीसाठी. त्यावेळेस मलाही लोकांनी टार्गेट केलं होतं की त्यावेळेस बऱ्याच लोकांनी माझ्या कीर्तनामध्ये बोलले होते की महाराज तुम्ही हे बोलू नका. तर मी सांगितलं होतं की मी कोणत्याही राजकीय पक्षाचं समर्थन करत नाही आणि विरोधही करत नाही. आणि असं जरी झालं असेल कीर्तनात एखाद्या वेळेस काही मागं पुढं झालं असेल तर आपल्या तोंडून कधी भाषा येणार नाही की तुम्ही नथुराम गोडसे. कोण नथुराम गोडसे? खुन्याचं समर्थन करणारे
आमच्या संप्रदायाचा हे होऊ शकत नाही, म्हणून याचा खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. बापू तुम्ही चांगलं कीर्तन करताय, त्याबद्दल दुमत नाही. आणि हिंदू धर्माच्या बाबतीत लोकांना हिंदू धर्म खतरे में असं म्हणायची गरज नाही. काँग्रेसनं 70 वर्ष राज्य केलं, हिंदू खतरे में नव्हता. भाजप 10 वर्ष झालं सत्तेवर आले, आता हिंदू खतरे में का? खरं तर हिंदुत्ववादी भाजप आहे ना, मग हिंदू खतरेमध्ये कसं येईल? या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. कीर्तनामध्ये आपण काय बोलावं याचाही विचार झाला पाहिजे. आणि इथून पुढं माझी विनंती आहे, मी तरी स्वतःला आता समजून घेतलं आहे की इथून पुढं कीर्तनामध्ये ज्ञानोबाराय तुकोबारायाच्या विचाराच्या व्यतिरिक्त आपण काही बोलू नये. त्याबद्दल आपल्याला काही देणं घेणं नाही. कारण तुमच्या आमच्यामुळं जर वारकरी संप्रदायाची जर त्या ठिकाणी मान खाली जात असेल तर हे आपल्याला का, आणि जर करायचंच असेल तर महाराज माझी विनंती आहे, सरळ पक्षाचा रुमाल गळ्यात घाला आणि चालू द्या प्रचार. कोणी अडवलं तुम्हाला? आणि तुमचं बघितलं ना की कोणत्या तरी नेत्यानं माझ्या गळ्यात हात घालावा म्हणून त्याच्यासमोर तुम्ही त्याच्यासारखं बोलणार आहेत. राज ठाकरेंच्या जवळ जाऊन फोटो काढायचा, एकनाथ शिंदे द्या सोडून. आपला फोटो ना शिंदे, एकनाथ शिंदे ना फडणवीसजवळ असल्यावर आपलं मोठेपण ठरेल, तरी आपला फोटो हा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक असताना निघालेला फोटो हा खऱ्या अर्थानं खरा ठरेल. एवढीच भूमिका आहे. खरं तर मला नेहमी बोलावं, मी वाईट बोलतो असं लोक म्हणतात, पण सत्य बोलतो म्हणून कटू लागतं. वाटलं असेल कोणाला माझ्याबद्दल बोलण्याबद्दल जर आक्षेप असेल तर माफी मागतो, परंतु हेच सत्य आहे, त्याबद्दल कोणते दुमत नाही. त्यामुळे इथून पुढे आपण हा विचार करावा, एवढंच बोलतो. रामकृष्ण हरी. तुमचं मत कळवा, तुमची प्रतिक्रिया कळवा. याबद्दल आपण आवाज उठवला पाहिजे आणि चांगल्या कामासाठी आपण पुढे आलो पाहिजे. रामकृष्ण हरी.